नमस्कार, मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर मित्रांनो, आज नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी। IDBI बँकेच्या जागा निघालेल्या आहेत मित्रांनो। थोडेच दिवसापूर्वी IDBI बँकेच्या जागा निघाल्या होत्या, पण आता ह्या दुसऱ्या पोस्टसाठी अजून या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत मित्रांनो। मॅनेजर पदांसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत। सॅलरी सुद्धा खूप उत्तम दिली जाते तुम्हाला। या ठिकाणी 35,000 ते 89,000 या ठिकाणी तुम्हाला सॅलरी दिली जाते। खूप छान या ठिकाणी सॅलरी दिली जाते मित्रांनो। तर नक्की अप्लाय करायचंय, पण या ठिकाणी काही क्रायटेरिया दिलेला आहे त्यांनी। जर तुमच्याकडे ग्रॅज्युएशनला तुम्हाला 60% असतील जनरल कॅटेगरीला, त्याचबरोबर EWS OBC कॅटेगरी, त्याचबरोबर SC ST कॅटेगरीला या ठिकाणी तुम्हाला 55% मार्क्स तुम्हाला ग्रॅज्युएशनला तुम्हाला जर 55% मार्क्स असतील तर तुम्ही या ठिकाणी नक्की अप्लाय करू शकता। काय प्रोसिजर असणार आहे, कशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे, परीक्षा कशी घेतली जाणार आहे, परीक्षा केव्हा असणार आहे, याची डिटेल माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। पण त्याआधी चॅनलला पहिल्यांदा आला असाल आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो, तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या पुढील येणाऱ्या सगळ्या जॉब अपडेट व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशनला दिसतील। तर जास्त वेळ न घालवता चला बघूया डिटेलमध्ये स्क्रीनवर। तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता IDBI बँकेच्या जागा निघालेल्या आहेत। रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर असिस्टंट मॅनेजर या पदासाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत। असिस्टंट मॅनेजर हे पद आहेत। तर जागा कुठे कुठे निघालेल्या आहेत, कोणकोणते झोन आहेत? अहमदाबाद आहे, बेंगळुरू, चंदीगड, चेन्नई, कोची, मुंबई, नागपूर, पुणे अशा या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत। तर या ठिकाणी स्टेट बघू शकता तुम्ही काय काय दिलेले आहेत, लँग्वेजेस दिलेले आहेत। तर आपल्याला या ठिकाणी सगळ्याच बघायचे नाहीत, तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये मुंबई दिलेले आहे, या ठिकाणी नागपूर दिलेला आहे आणि पुणे दिलेला आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता। तर या जागा आहेत 25 जागा आहेत, ज्या मुंबईमध्ये आहेत, नागपूरमध्ये आहेत 50 जागा, पुण्यामध्ये 60 जागा आहेत। तर खूप जागांची संख्या आहे मित्रांनो, नक्की अप्लाय करायचं आहे। ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर त्यांनी नक्कीच या ठिकाणी अप्लाय करायचंय। कायमस्वरूपी या ठिकाणी तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळते, कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिस या ठिकाणी नाहीये, तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायचं आहे। तर या ठिकाणी रिझर्वेशन हे तुम्ही बघू शकता, अनरिझर्व कॅटेगरी, SC कॅटेगरी, ST कॅटेगरी आणि OBC आणि EWS कॅटेगरीचं या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। हा चार्ट बघू शकता। त्यानंतर आहे की हे फॉर्म केव्हापासून सुरू होणार आहेत, अर्ज केव्हापासून तुम्ही करू शकता, म्हणजेच 21 नोव्हेंबर म्हणजेच उद्यापासून याचे अर्ज सुरू होणार आहेत। लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची 30 नोव्हेंबर। साधारण एक्झाम हे या ठिकाणी घेतली जाणार आहे, डिसेंबर ते जानेवारी दरम्यान या ठिकाणी एक्झाम घेतली जाणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण दरवेळेस बघतो की IBPS असो किंवा कोणत्याही बँकेच्या एक्झाम्स असतो, तर त्याच्यामध्ये क्लर्क आणि मॅनेजर या पदांसाठी एज्युकेशन क्रायटेरिया थोडा वेगळा असतो। म्हणजेच काय, तर ग्रॅज्युएशन तर असतंच, पण पर्सेंटेजचा क्रायटेरिया असतो। तर तसंच या ठिकाणी पर्सेंटेजचा क्रायटेरिया आहे, कारण मॅनेजरची पोस्ट आहे। तर जर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 60% असणं गरजेचं असणार आहे। EWS OBC कॅटेगरीसाठी या ठिकाणी 55% मार्क्स असणं गरजेचं असणार आहे। एज लिमिटचा विचार केला तर 20 वर्ष मिनिमम असणार, मॅक्झिमम 25 इयर्स या ठिकाणी असणार आहे। रिलॅक्सेशन सुद्धा आहे। त्याचबरोबर या ठिकाणी एनी ग्रॅज्युएट अप्लाय करू शकतात, पण या ठिकाणी तुम्हाला मी हा पर्सेंटेजचा क्रायटेरिया सांगितला। जर तुमच्याकडे हा क्रायटेरिया जर तुम्ही पूर्ण करत असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। एक्झाम घेतली जाणार आहे। एक्झाम मध्ये काय विचारलं जाणार आहे, तर लॉजिकल रिझनिंग आहे, डेटा एनालिसिस आणि इंटरप्रिटेशन हा सब्जेक्ट असणार आहे। 60 क्वेश्चन असणार आहेत, मॅक्झिमम 60 असणार आहेत। या ठिकाणी टोटल मिनिट्स दिलेले आहेत 40 मिनिट्स। इंग्लिश लँग्वेज आहे 40 क्वेश्चन असणार आहेत, या ठिकाणी मार्क्स सुद्धा 40 आहेत। क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असणार आहे 40 क्वेश्चन 40 मार्क्सला। जनरल इकॉनॉमी, बँकिंग अवेअरनेस, कम्प्युटर, IT या ठिकाणी 60 क्वेश्चन 60 मार्काला या ठिकाणी असणार आहे। प्रोफेशनल नॉलेज या ठिकाणी कोणत्या पोस्टसाठी, ॲडिशनल सिलेक्शन फॉर AAO ओनली ह्या पदासाठी या ठिकाणी प्रोफेशनल नॉलेज असणं गरजेचं असणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता रिलॅक्सेशन शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइब साठी 5 वर्षाचा आहे।
ओबीसी कॅटेगरीसाठी 3 वर्षाचा आहे. या ठिकाणी पीडब्ल्यूबी साठी या ठिकाणी 10 वर्षाचा आहे. हाऊ टू अप्लाय त्यांनी सांगितलेले आहे. 21 नोव्हेंबर पासून फॉर्म सुरू होणार आहेत. 30 नोव्हेंबर फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे. ऑनलाईन फीज किती असणार आहे तर 250 फी आहे SC ST PWBD कॅटेगरीसाठी. त्याचबरोबर 1050 ऑल कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी फीज असणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. याची जी PDF फाईल आहे ती सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर त्या ठिकाणी जाऊन आधी सविस्तर माहिती वाचून घ्या. तुम्हाला कोणत्या लोकेशनला त्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे ते आधी डिसाईड करा, त्यानंतरच त्या ठिकाणी अप्लाय करा. त्याचबरोबर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा. तर चला मग भेटूया नवीन अशा जॉब अपडेट व्हिडिओमध्ये.